8 वर्षाच्या चिमुकली सोबत इतकं घाण प्रकरण घडलेलं आहे. बघितलंच असेल सर्वांनी व्हिडिओ. तर मला एक सांगा मित्रांनो, या 8 वर्षाच्या चिमुकलीची काय चूक असेल, की त्यांच्याच घरात राहणारा हा भाडेकरूने इतकं घाण प्रकरण केलं त्या 8 वर्षाच्या चिमुकलीसोबत. त्या मुलीच्या घरचे खूप शोधतात, तरी सापडत नाही. मग ते शेवटी पोलीस कंप्लेंट करतात. पोलीस कंप्लेंट केल्यानंतर 30 तासानंतर त्या मुलीची बॉडी त्या भाडेकरूच्या घरामध्ये आढळून येते. एका डब्यामध्ये हात, पाय आणि डोकं असं वेगवेगळं एका डब्यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वास येऊ नये म्हणून पीठ टाकलेलं आहे त्या पूर्ण बॉडीवर. म्हणजे मित्रांनो बघा, हे असे जे म्हणजे हे असे जे चाळे करतात ना, खरं तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांचे हातपाय वेगळे केले पाहिजे. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याशिवाय ते काही सुधारणार नाहीत. हे असंच चालू राहणार. अपहरण, बलात्कार, त्यानंतर ना आता या 8 वर्षाच्या मुलीची केलेली हत्या. ह्या ज्या माणसाने या भाडेकरू जे म्हणतात ना, त्या भाडेकरूला एकदम कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही माझी विनंती आहे. आणि प्लीज सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्या. कुठे बाहेर सोडू नका आणि गेले तरी लक्ष द्या त्यांच्यावर. कारण की हे जे असे प्रकरण घडतात ना, त्यामुळं खरंच लहान मुलं पण सुरक्षित नाहीत, मोठे पण सुरक्षित नाहीत. काहीच बोलू आता, शब्दच नाही राहिले आता ही न्यूज ऐकून. ही न्यूज आग्र्यामध्ये घडली असली तरी पण या सगळे तर सेमच आहेत ना. माणुसकी काही संपली काही तीच कळत नाहीये मला.